नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे 40 साईजचं जे तुम्हाला मी पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे, तर बघा ते मी आज कट करून घेतलेलं आहे आणि आता याची पाठीमागची डिझाईन आहे ती तुमच्यासोबत अपलोड करणार आहे. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 15.5 इंच आणि त्याच्यानंतर इथं घेतलेली आहे घडी, म्हणजे 10 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा, उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा, ही 40 साईजचं आहे. 40 म्हणजे फिटिंग आहे 10 वरती आणि 1.5 ते 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे. तर बघा, इथं शोल्डर घेतलेलं आहे मी 7.5चं. तर बघा, 7.5 शोल्डर घेतलेला आहे 40 साईजला आणि मोंडा पण घेतलेला आहे इथं 7.5चा. तर बघा, इथं अर्धा इंच असं डाऊन केलेलं आहे. इथून आधी आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं गळ्याची रुंदी मी 4.5 टाकलेली आहे आणि तिथून असा तिरका असा कट दिलेला आहे. तर बघा, या पद्धतीने असा तिरका कट करून अर्धा इंचाने अशी डाऊन करून घेतलेली आहे. तर बघा, ही बोट नेकमध्ये आणि कॉलर ब्लाऊजमध्ये आपल्याला अर्धा इंच इथं डाऊन करावं लागतं. तर बघा, इथं 7.5चा मोंडा घेतलेला आहे आणि खडूने अशी मार्किंग केलेली आहे. तर बघा, पांढरंच अस्तर आहे आणि पांढराच खडू आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती दिसत नसन. तर बघा, त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे 1.25 इंच पाठीमागच्या गोलाईतल्या दंडाला आणि त्याच्यानंतर कारण मी समोरच्या भागाला अर्धा इंच असं आतमध्ये घेत असते, कारण झोळ वगैरे पडू नये म्हणून. तर बघा, इथं गळ्याची उंची मी टाकून घेतलेली आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची उंची टाकून घेऊ शकता. तर बघा, इथं मला व्ही गळा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे इथं मी पहिली इथं 5.5 वरती मार्किंग केली आणि त्याच्यानंतर इथं मला खालच्या बाजूनी पहिली मी इथं पट्टी टाकून घेतली 3.5ची, म्हणजे अर्धा इंच दबले जाईल, म्हणजे 3 इंचाची इथं पाठीमागची पट्टी तयार होईल. तर बघू शकता या पद्धतीने 3 इंचाची इथं पट्टी आपली तयार होणार आहे पाठीमागची. तर बघा, त्याच्यानंतर इथं मी गळ्याची पहिली इथून मार्किंग करून घेतली, तिथपर्यंत बघितलं तर इथं 12 इंचाचा गळा येत होता, तर मध्ये घेतला मी 6 इंचाचा, म्हणजे वरचा गळा आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घेतली मी. त्याच्यानंतर आता इथं 6 इंचावरती मी पेनाने मार्किंग केली, म्हणजे तुम्हाला दिसत नव्हतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर इथं 4.5 आणि 6 इंचापासून मी असा बॉक्स तयार करून घेतला. तर बघा, परत मी पेनाने करून घेतला, म्हणजे तुम्हाला कळन असं या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर इथं अशी लाईन मारून घेतली जास्तीची. त्याच्यानंतर आता इथं असा तिरका टिप, म्हणजे तिरकी मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला व्ही गळ्यामध्ये शिवून घ्यायचा आहे पाठीमागचा गळा. तर बघा, त्याच्यानंतर इथं 6 इंचाचा नंतर इथं 6 इंच उरलेला आहे, इथं घेतलेला आहे मी 4.5 इंच. तर बघा, त्याच्यानंतर मी इथं वाढून घेतलं 4.5च्या पुढे मी 1 इंच परत वाढून घेतलं होतं. तर पुढे तुम्हाला बघायला भेटेल. तर बघा, व्यवस्थित अशी तिरकी लाईन ही पण मारून घ्यायची. तर बघा, कस्टमरच्या आवडीने मी ही गळा टाकलेला आहे. तर बघा, व्यवस्थित असा खडूने मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे पेनाने मार्किंग करून घेतली आहे. तर बघा, पुढं मी कॅनव्हासवरती पण तुम्हाला योचा आकार घेऊन दाखवणार आहे. तर बघा, याच्यावरती मी हा असा गळा घेतला आणि त्याच्यानंतर मी कॅनव्हासवरती खालची पट्टीचा गळा जास्तीचा घेतला होता. तर बघा, इथं ब्लाऊज पीस आहे, ब्लाऊज पीस घेतलेला आहे सुईचं ठेवून आणि त्याच्यानंतर हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि हे पेनाने पॅक करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. म्हणजे हे सिल्की कापड एकदम खूप सिल्की कापड आहे, त्याच्यामुळे मी ह्या पिना पॅक केल्या सगळ्या बाजूनी आणि चारही बाजूकडून आता आपल्याला हे पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर मग पक्की टीप मारून घ्यायची, कारण आपल्याला कमरेला विदाऊट कंबरपट्टी लावायची आहे, म्हणून मी हे सगळ्या साईडनी पॅक करून घेतलेलं आहे. कारण हे खूप सिल्की कापड आहे, त्याच्यासाठी मी व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी पिना पॅक केल्या आणि मगच टीप मारून घेतली, म्हणजे झूळ वगैरे आला नाही पाहिजे. तर बघा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत असते की कशाने काय होतं, त्याच्यामुळे एकदम छान अशी फिनिशिंग ब्लाऊजला आली पाहिजे, म्हणजे कस्टमरला पण व्यवस्थित ब्लाऊज पण बसलं पाहिजे आणि झूळ वगैरे पण ब्लाऊजला पडला नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित सगळे यांनी आपल्याला सगळ्या बाजूने अशी टीप मारून घेतल्याच्यानंतर जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, पूर्ण आता अस्तर लेवल कट करून घेऊया. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे बेल आयकॉन प्रेस केली की म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचीवाली लगेच लिंक पडन. तर बघा, व्यवस्थित आता हे सगळं मी असं अस्तर कट करून घेतलेलं आहे अस्तर लेवल. आता आपल्याला ह्या पिना अशा काढून घ्यायच्या आहे सगळ्या आणि त्याच्यानंतर आता याचा मध्य आहे. तर बघा, याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला. एकदम सिल्की कापड आहे, याच्यावरती खडून अशी मार्किंगच होत नव्हती, त्याच्यामुळे मी अशी मध्यातून अशी पेनाने मार्किंग करून घेणार आहे. कारण खडू पण पांढरा आहे आणि ब्लाऊज पण पांढरा आहे आणि त्याच्यावरती एक खडूची जी मार्किंग आहे ती राहतच नव्हती, त्याच्यामुळे मी याच्यावरती पेनाने मार्किंग करून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे पेनाने मध्यातून. तर व्यवस्थित मध्यातून मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता याला कॅनव्हास टाकायचा आहे गळ्याला पाठीमागच्या, कारण कॅनव्हास टाकला तर एकदम छान अशी फिनिशिंग गळ्याला येते आणि झूळ वगैरे पण पडत नाही. तर बघा, पेनाने अशी मी मध्यातून मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, इथं मी कॅनव्हास घेतलेला आहे, बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे, ब्लाऊजची पण बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर बघा, आपल्याला जेवढा गळा घ्यायचा आहे 12 इंचाचा, त्याच्यापेक्षा आपल्याला 1 ते 1.5 इंच कॅनव्हास जास्तीचा घ्यायचा आहे
आणि गळ्याची रुंदीचा पण आपल्याला त्याची पण काळजी घ्यायची आहे. 4.5चा आपला गळ्याची रुंदी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1-1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. तर बघा इथं 4.5 वरती मी मार्किंग केलेलं आहे मध्यातून इकडं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे 12 इंचाची. तर बघा व्यवस्थित आता 12 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला गळा याच्यापेक्षा कमी घ्यायचा असलं तर तुम्ही कमी पण घेऊ शकता आणि जास्त पण घेऊ शकता. तर बघा 6 इंचावरती मध्यातून मी मार्किंग केली पेनाने आणि त्याच्यानंतर इथं पण मी 4.5 टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मी परत 1 इंच वाढून घेतलं होतं. म्हणजे आपल्याला 5.5 ते 6 इंचाचा इथं गळ्याची खालची बाजूचा रुंदी घ्यायची आहे. म्हणजे कारण कसं की इथं डीप गळा तयार होईल. तर बघा मी 1 इंच असं तिकडं वाढून घेतलेलं आहे 1-1.5 इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे स्केलने. तर बघा व्यवस्थित या पद्धतीने स्केलने अशी मी लाईन मारून घेतलेली आहे व्यवस्थित. म्हणजे स्केलने आपली लाईन एकदम छान अशी सारखी येते. तर बघा व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतली आणि त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने पण 4.5 इंचचा आपला गळा जो टाकलेला आहे त्याची पण ह्या टोकाला टोक असा मिळून घ्यायचा आहे 6 इंचाच्या ठिकाणी दोन्हीचा पण. तर बघा या पद्धतीने अशी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर डायरेक्ट स्केलची येणीच आपल्याला अशी 1 ते 1 इंच अशी जागा सोडायची आहे कॅनव्हाची. म्हणजे आपल्याला जास्तीचं कॅनव्हास घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा दाबतो तेव्हा आपल्याला हे लागतं किंवा तुम्ही अर्धा इंच पण सोडू शकता पण आपण 1 इंच सोडायचं आहे. तर बघा आता हे जे साईडने मार्किंग करून घेतलेली आहे तिथून आता आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा यासाठी आपल्याला कॅनव्हास जास्त लागतो. तर कारण गळा पण मोठा आहे आणि तुम्हाला अजून याच्यापेक्षा डीप घ्यायचा असला तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तीचा पण डीप घेतला तरी पण चालत. तर बघा इकडून पण आपल्याला आता ही पेनाने इकडून मार्किंग दिसते ती मार्किंग आपल्याला परत खडून पेनाने इकडून करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित दोन्ही साईडने मार्किंग व्यवस्थित आपलं रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ब्लाऊज पीसचं कापड अस्तर उरलं होतं ते मी अस्तर घेतलेलं आहे. कारण याला 1 मीटर पूर्ण अस्तर लागून गेलेलं आहे या ब्लाऊजला. कारण बाही पण मोठी आहे आणि ब्लाऊजची उंची पण आणि याला पाठीमागून कॅनव्हासला पण अस्तर लागतं त्याच्यामुळं. तर बघा आता याला पिनाने असं मी सगळीकडून पॅक करून घेतलं आणि अर्धा इंच आपल्याला अस्तर साईडनी सोडायचं आहे. म्हणजे हे आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला ह्या कॅनव्हासचा गळा रेडी होईल. तर बघा व्यवस्थित असं उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे फक्त साईडच्या बाजूने आणि खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच असं ठेवायचं आहे. फक्त जो गळ्याची वरची बाजू आहे तिथून आपल्याला ठेवायचं नाही. तर बघा त्याच्यानंतर आता व्यवस्थित असं कट करून झाल्याच्यानंतर याच्यावरती लगेच छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला आतमध्ये पलटायला जड जाणार नाही. तर बघा व्यवस्थित आता याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण जशी पेनाने मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता पहिले आपण अशी जशी पेनाने मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला व्यवस्थित अशी स्टेप बाय स्टेप टीप मारीत चालायची आहे. व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. तर बघा याचीवाली मी पेपर कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला. तर तुम्ही नक्की चेक करा. 40 साईजची पेपर कटिंग दाखवलेली आहे. एकदम छान असं माप बसतं. तर मी ही साडी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हे ब्लाऊज कट करायला घेतले होते ते पण मी तुमच्यासोबत परवादिवशी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती पेपर कटिंग मी कोणती केलेली आहे तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर बघितलं असन तर एकदम छान असं पेपर कटिंग बसते या मापाची. तर बघा जिथं टोक आलेलं आहे तिथं सुई आपल्याला अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा इथं जो टोक आहे तिथं अशी आपल्याला खाली सुई पहिले ठेवून घ्यायची आहे अशी आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढं टीप मारून घ्यायची आहे. तर बघा जिथून मधून आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याची आपल्याला थोडीशी अशी जागा सोडायची आहे. तर बघा आता याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे सगळ्या बाजूनी आणि याला व्यवस्थित आतमध्ये पलटून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये मी बोटनेक कटिंग दुसरी पण टाकलेली आहे. दुसऱ्या गळ्याची डिझाईन तुम्हाला ही नाही आवडली तर तुम्ही दुसरी पण करू शकता. एकदम छान अशी बोटनेक ही पण तयार होणार आहे. तर बघा अशी आतमध्ये अस्तर आपल्याला असं मुडपून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काठोकाठ टीप मारायची आहे. म्हणजे एकदम छान असं फिनिशिंगमध्ये आपला कॅनव्हासचा गळा रेडी होणार आहे. तर बघा आता सगळ्या याच्यावरती सेम आपल्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर आता वरची जी बाजू आहे ती आपल्याला कॅनव्हास लेवल कट करून घ्यायचं आहे. अस्तर या पद्धतीने वरची बाजू गळ्याची आहे ती. तर बघा व्यवस्थित अशी कट करून झाल्याच्या नंतर आता याचावाला पिना वगैरे काढून घ्यायची आहे आणि याचा मध्यवर्ती अशी पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. व्यवस्थित सरळ लाईनीमध्ये पेनाने मार्किंग केली म्हणजे आपल्याला ब्लाऊजला पण मध्यातून व्यवस्थित लावता येते. तर बघा पिना काढून घ्यायची आहे आणि पेनाने मध्यातून अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्यातून सुद्धा इथं थोडासा कट मारायचा आहे. म्हणजे कट मारला तर आपल्याला दोन्ही लेवल अशी घेता येते कपड्याची. तर बघा ब्लाऊजचं कापड घ्यायचं आहे आपल्याला आता आणि त्याचा आपण मध्य काढलेला आहे तिथून पण आपल्याला व्यवस्थित कट मारून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित पहिले असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे काठोकाठ कोपरे आणि त्याच्यानंतर असं आपल्याला इथं मध्य कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित मध्ये असं कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि मध्याला मध्ये आपल्याला असा
ठेवून घ्यायचा आहे. तर बघा कॅनवा ज्या साईडनी वरच्या साईडनी घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने अस्तरचं घ्यायचं आहे आणि मग ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा पिनाने पॅक करून घेतल्याच्या नंतर अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने तुम्हाला टिप मारायची आहे. तर बघा पेनाने जशी मार्किंग केलेली आहे तशीच आता आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा पहिले कॅनव्हासवरती आपल्याला जशी टिप मारलेली आहे ती थोडीफार चुकली तरी चालेल, पण आपल्याला ब्लाऊज पीसावरती चुकून नाही द्यायची. तर बघा जिथं कोपरा आलेला आहे तिथं सुयाची मी खाली ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर टिप मारली परत तिथं कोपरा आलेला आहे तिथं परत सुयाची खाली ठेवून घ्यायची आहे. कारण सुई आपण उचलून घेतली तर त्याच्यासोबत धागा पण वरती येतो, त्याच्यामुळे तिथला जो कोपरा आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सुई खाली ठेवायची आणि मगच पुढं फिरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा याच्यामध्ये दाखवलं त्याच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण याच्यावरती सेम आता आपल्याला अशीच टिप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती. तर बघा इथं जो मध्यातला कोपरा आहे तिथं पण आपल्याला जागा सोडायची आहे तिथून, कारण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित तिथं मध्यातून तुम्हाला दिसत नसन तर तुम्ही झूम करून बघू शकता किंवा स्टेप परत तुम्ही रिपीट करून करून बघू शकता. तर बघा अशी टिप मारून घ्यायची आहे पूर्ण याच्यावरती. धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे, पिना वगैरे आता आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तर बघा जी आपण टिप मारलेली आहे पेनाने तिथून मार्किंग केलेली आहे तिथंच आपण टिप मारलेली आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास आणि ब्लाऊज पीसाचं कापड या पद्धतीने जास्तीचं ठेवायचं आहे, अर्धा इंचाला कमी आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित कट करून घेतल्याच्या नंतर आता जो खालचा भाग आहे तो पण आपल्याला असा मध्यातून कट करून घ्यायचा आहे आणि वरचा जसा भाग कापला तसाच हा खालचा गळ्याचा भाग पण कापून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि याला थोडंसं जास्तीचं ठेवायचं कारण आपल्याला याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट मारले तर आपल्या ब्लाऊजला वडल्यावानी खेचल्यावानी होत नाही, त्याच्यामुळं ब्लाऊजला आपल्याला गळ्याला किंवा या समोरच्या गळ्याला पण आपण पायपिंग करतो त्याला पण छोटे छोटे कट मारायचे, गळा पण पलटे मारायला तरी पण कट मारायचे आहे छोटे छोटे. तर बघा जी टीप मारलेली आहे ती आपली कट नाही झाली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा छोटे छोटे असे कट पूर्ण गळ्यावरती आपल्याला मारून घ्यायचे आहे छोटे छोटे आणि त्याच्यानंतर हे कॅनव्हास आपल्याला आतमध्ये पलटी मारून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित आता आपण ही कट मारून घेऊया. तर बघा कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे अस्तर आहे म्हणजे कॅनव्हासचा गळा तो आपल्याला असा पलटी मारून घ्यायचा आहे आतमध्ये आणि जे हे टोक आहे दोन्ही हे आपल्याला पेनाच्या टोकाने व्यवस्थित हे कोपरे काढून घ्यायचे आहे. तर बघा तुम्हाला याच्यामध्ये नॉट डायरेक्ट सुद्धा तुम्ही नॉट याच्यामध्ये घालून हे करू शकता, टिप मारू शकता. तर मी विदाऊट बाजूला नॉट याला तयार करून घेतलेली आहे. तर बघा समोरच्या भागाला याला मी हुकचं बनवणार आहे, पाठीमागून ओपन म्हणजे ओपन नाही आहे पॅक आहे. तर बघा आतमध्ये असं पलटी मारून घेतल्याच्या नंतर काठोकाठ आता आपल्याला याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ पूर्ण गळ्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि याला मी पायपिंग पहिलेच नॉट आधीच मी रेडी करून घेतली होती पहिली. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घेतल्याच्या नंतर सगळ्या गळ्यावरती आणि धागा वगैरे आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा परत तुम्ही गळ्याला परत एक टिप पण मारून घ्यायची कारण मी परत एक अर्धा इंचावरती अशी टिप मारून घेतली होती, तर तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल. तर बघा व्यवस्थित असं पाठीमागचा गळा आपला रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता हे बघू शकता तुम्ही एकदम छान असा आपला गळा रेडी झालेला आहे. तर बघा गळा रेडी झाल्याच्या नंतर आता पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा जो टोक आहे त्या टोकापेक्षा आपल्याला 1 इंच असं बाजूला टिप मारायची म्हणजे जे टोकावर आपलीवाली पाठीमागचा टक्सचा आला नाही पाहिजे, नाही तर घडी वगैरे पडू शकते. त्याच्यामुळं व्यवस्थित असा आपल्याला उभा टक्स आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचा आहे आणि अर्धा इंच असा खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि तिरकी टिप आपल्याला मारून घ्यायची आहे. तर बघा पाठीमागचा टक्स आपला रेडी झालेला आणि इकडच्या साईडचा पण सेमच आपल्याला तसाच टक्स मारून घ्यायचा या पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर बघा व्यवस्थित हा इकडचा पण टक्स मारून झालेला आहे आपला असा तिरका आणि त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित फिनिशिंग मारून घ्यायची आहे आणि जी नॉट मी तयार करून घेतलेली आहे ती नॉट मी आता इथं मध्ये तिथं पॅक करून घेणार आहे. तर बघा याच्यावरती मी डबल टिप पण मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये गळ्याला मी डबल टिप मारून घेतलेली आहे अर्धा इंचावरती. तर बघा हे पॅक करून घ्यायची आहे नॉट आणि त्याच्यानंतर मी कंबरपट्टी पण लावून घेतली होती. तर बघा कंबरपट्टी माझ्याकडून याच्यामध्ये स्किप झालेली आहे कंबरपट्टी लावलेली. तर बघा 1 ते 1.5 इंच असं आपल्याला अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि अर्धा इंच असं टिप मारून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला कंबरपट्टी पलटून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये मी कंबरपट्टी पण रेडी करून घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीने. तर ती स्किप झालेली आहे. तर बघा तुम्ही गळ्याला याला हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर मी डबल टिप मारलेली आहे, याला काही गरज नाही हात शिलाई करायची. तर हात शिलाई करायची असली तर तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा एकदम सुंदर असा गळा आपला पाठीमागचा रेडी झालेला आहे बोटनेकमध्ये.
आणि आता मी हे पूर्ण ब्लाऊज पूर्ण रेडी करून घेणार आहे. तर बघा पुढून मी पंचकोनी असा गळा घेतलेला आहे या ब्लाऊजचा आणि 10-10.5 इंचाची बाही घेतलेली आहे. तर एकदम छान असं ब्लाऊज हे पुढं बघू शकता तुम्ही, एकदम छान असं आपले हे ब्लाऊज रेडी झालेले. तर पप वगैरे पण एकदम छान असा पडलेला आहे आणि त्याला हुका वगैरे लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला आजची माझी डिझाईन बोटनेकमध्ये 40 साईजची कशी वाटली नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आवडत असेल तर. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नक्की ट्राय करा. एकदम छान असा गळा हा बोटनेकमध्ये रेडी झालेला आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.